शेतकरी मित्र नमस्कार. राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीच्या चर्चेनं जोर धरलेला आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही शेतकरी मित्रांना विनंती आणि मला सपोर्ट करा. तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीच्या चर्चेनं जोर धरलेला आहे. त्याचं कारण म्हणजे आता राज्यामध्ये येत्या काही महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि विरोधकाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते. तर शेतकऱ्यांना काय काळजी घेणं गरजेचं आहे आता. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे प्रत्येक वेळेस ही शेतकरी कर्जमाफी फक्त थकीत शेतकऱ्यांना दिली जाते आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज खातं हे चालू आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज नवजुनं केलं आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. तर शेतकऱ्यांनी देखील आता येत्या जून महिन्यात काय काळजी घ्यायची. तर शेतकरी मित्रांनो, आपलं जे पीक कर्ज आहे ते नवजुनं करू नका, ते थकीतच राहू द्या. कारण जर तुम्ही आता पीक कर्ज रिन्युअल केलं तर तुम्हाला येणाऱ्या कर्जमाफीत त्याचा लाभ मिळू शकत नाही, कारण तुमचं खातं हे चालू राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते थकीत असतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आता जून महिना आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं पीक कर्ज नवजुनं करणं चालू आहे. त्यामुळं आता बँकेचे एजंट देखील शेतकऱ्यांना फोन करत असतील आपलं पीक कर्ज रिन्युअल करून घ्या. परंतु शेतकरी मित्रांनो, येत्या काही महिन्यापर्यंत आपलं पीक कर्ज थकीतच राहू द्या, जेणेकरून आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती अपडेट. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.